व्हीएमपी तुला वाटलं होतं का रे तू या स्टेज पर्यंत येशील? 1 मिलियन फॉलोअर्स होत आले तुझे. अरे भाई, सगळा खेळ फॉर्च्युनचा असतो. तुला कधी वाटलं होतं का आपलं हे डिस्कशन फॉर्च्युनर मध्ये बसून होईल? भाई मला तर वाटलं नव्हतं खरं बरं का, की माझी जर्नीची सुरुवात मला महिन्याला 10,000 जरी कमवलं तरी काफी होते, हे माझं मोटिवेशन होतं. बट आता इफर्ट्स घेता घेता डेडिकेशन ठेवता ठेवता या लेवल पर्यंत आलोय की दिवसाचे 1 लाख रुपये कमवतोय मी. अरे तेच असतं भाई, सगळा खेळ इंटेन्शनचा आहे. तुझ्या प्युअर इंटेन्शनने हे काम करत आलेलं आहे. त्याच प्युअर इंटेन्शनने अख्खा युनिव्हर्स तुला या गोष्टीमध्ये सपोर्ट मिळाला, तुला युनिव्हर्सचा. आणि काय रे, काय नाही, फक्त ना जिद्द पाहिजे, संघर्ष पाहिजे. आणि हीच गोष्ट सगळ्यांना वेगळी करते. जर तुला एक्स्ट्रा ऑर्डिनरी गोष्ट करायची असेल तर तुला ऑर्डिनरी आयुष्य सोडून द्यावं लागेल. साहजिकच आहे. हा, आणि ते कसं असतं माहिती ना, कधी कधी काही काही गोष्टी स्वाभिमानावर घ्याव्या लागतात भावा. त्यावरच व्हीएमपी काय लिहितो माहिती तुला? बोला. तर व्हीएमपी लिहितो की आभाळ गाठण्याची जिद्द असली तरी पाय जमिनीवर राहील. आभाळ गाठण्याची जिद्द असली तरी पाय जमिनीवर राहील, पण स्वाभिमानाला ठोकर लागली की बाजार उठवला जाईल. वा वा वा.